ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक। दुसऱ्या प्रयत्नामध्ये फेकला 89.45 मीटर्स लांब भाला। नीरजच्या यशाचं देशभरामधून कौतुक। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघानं जिंकलं कांस्य पदक। स्पेन विरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगचे 2 गोल ठरले निर्णायक। ऑलिम्पिकमधून अपात्रतेनंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा। रौप्य पदकासाठी स्पोर्ट्स कोट्यामधल्या अपिलावरती आज सुनावणी। भारताचा पैलवान अमन सेहरावतला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी। प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजशी होणार कांस्य पदकासाठी आमना सामना। आजपासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान। 2.5 कोटी घरांवरती तिरंगा फडकवणार। 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा। कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी। केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज होणार होते नाटकांचे प्रयोग। लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपवरती आलेले 1,05,00,000 अर्ज अवघ्या 2 दिवसात मंजूर। 17 ऑगस्ट रोजी देणार पहिला हप्ता। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारची खरडपट्टी। लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे आहेत पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का, कोर्टाचा सवाल। राज ठाकरे मराठवाडा दौरा 2 दिवस आधीच आटोपता घेणार। राज ठाकरे आज परभणीच्या दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।